रामकृष्ण हरी बोली. पंढरीची वारी ह्या आपल्यांना या यूट्यूब चॅनलवरच्या मालिकेत आपल्या सर्वांचं स्वागत. पालखी आणि वारी हे दरवर्षी जून जुलै महिन्यात आपल्या कानावर पडणारे शब्द असतात. पालखी आणि वारी ह्याच्यात फरक पण आहे. तसं पाहता वारीला प्रारंभ हा ज्ञानराज माऊलींचे पंजोबा त्र्यंबकपंत कुलकर्णी यांनी आपेगाव इथून सुरू केला होता. त्यानंतर त्यांचे पुत्र यांनी पुढे काही काळ तो सुरूच ठेवला आणि त्यानंतर ज्ञानोबाराजांचे वडील विठ्ठलपंतांनी ते पुढं कायम ठेवलं. विठ्ठलपंत या वारीत आपल्या चारही मुलांना म्हणजे निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराया, सोपान काका आणि मुक्ताईंना घेऊन जात असत. त्यामुळं त्यांनाही याविषयी लळा लागला. हे कुठं आपेगावहून ते पंढरपुरात जात आणि विठुरायाचं दर्शन घेत आणि विठुरायाचे अभंग, विठुरायाचं सगळं चरित्र यावर मग पुढं ज्ञानोबारायांनी चिंतन केलं आणि त्यांनी सर्व लोकांना समजेल अशा मराठी भाषेत म्हणजे प्राकृतमध्ये ज्ञानेश्वरी पण लिहिली. तसं पाहिलं तर आता हे जे पालखी सोहळे सुरू आहेत त्यात सर्वात प्रथम पालखीची सुरुवात जगद्गुरू तुकोबारायांचे तिसरे पुत्र नारायण यांनी सुरुवात केली. त्या काळी त्यांनी ज्यावेळेस पहिला पालखी सोहळा पंढरपूरकडे नेण्याचा प्रारंभ केला त्यावेळेस त्यांच्या गळ्यात ही तुकोबांच्या पादुकाची माळ असायची आणि पुढं तसंच ते देहूहून आळंदीत यायचे आणि आळंदीतून ज्ञानोबाच्याही पादुका गळ्यातच घेऊन आणि आसपासच्या सगळ्या वारी करणाऱ्या लोकांना एकत्र करून ते मग पंढरपूरकडे प्रस्थान करायचे आणि त्यावेळेसपासून पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला आणि हे जवळपास पुढं 147 वर्ष चालू राहिलं. आणि नंतर हैवती बाबांनी पुढाकार घेतला आणि मग 1832 पासून ज्ञानोबारायांची ही पालखी पादुकासह वेगळी निघण्यास प्रारंभ झाला आणि त्यावेळेसपासून दोन्ही पालख्याचे मार्ग पण विभक्त झाले. सुरुवातीपासून जो जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीचा मार्ग होता तो देहू पुढे पुणे असाच तो कायम राहिला आणि ज्ञानोबारायांच्या पालखीचा मार्ग आळंदी, पुणे, तिथून पुढं सासवड, नीरा असा राहिला. तर असंही ती आहे. काल आषाढी एकादशीला लाखो करोडो भक्तांनी आणि वारकऱ्यांनी विठू माऊलीचं दर्शन घेतलं. आता आज किंवा उद्यापासून हे सर्व जो पंढरपुरात भक्तीचा महापूर आलेला आहे त्याचा हळूहळू निचरा होण्यास सुरुवात होईल आणि मग पंढरपूरकर दररोज येणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेत तयार राहतील. तर असं हे सर्व हे आहे. सर्वांच्या मुखी हरिनाम असते, सर्वांच्या मनात सर्व माऊल्यांचं नावाचं कोपरा व्यापलेला असतो आणि मग त्यातूनच हे सर्व घडत असतं. तसं ह्या पालखीत सहभागी होणं म्हणजे काय विशेष नसतं, पण वर्षातल्या 365 दिवसात काहीतरी दिवस संसाराच्या
व्यापातून, सर्व जगाच्या व्यापातून आपण कुठंतरी दूर राहावं असं विचार करणारी मंडळी यात जास्त प्रमाणात सहभागी असतात. त्यामुळं दरवर्षी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्याची संख्या ही वाढतच राहते. आज तुर्तास एवढं. जय रामकृष्ण हरी माऊली.